वटसावित्रीची पूजा अर्थात वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी अत्यंत खास असतो. या दिवशी सर्वच लग्न झालेल्या महिला साज शृंगार करून तयार होतात आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा अर्चना करतात. वटसावित्री पूजेचे महत्त्वही अनेकांना माहिती आहे. सहसा या दिवशी सर्वच महिला साडी नेसतात. तुम्हालाही यावर्षी वटपौर्णिमेला खास लुक करायचा असेल तर तुम्ही यापैकी काही साड्यांचा लुक नक्की करू शकता. पण मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नका. काळे आणि निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या साड्या नेसाव्यात पाहूयात. लाल साडी. वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी खास असतो. या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लाल, हिरवा असे रंग जास्त महत्त्वाचे असतात. लाल रंग हा लक्ष्मी मातेचं प्रतीक समजण्यात येतं. लाल साडीसह तुम्हाला सोन्याचे दागिने घातल्यास अधिक आकर्षक लुक मिळेल. तसंच तुम्ही तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी आंबाडा स्टाईल लावून त्यावर गजराही लावू शकता. नंबर 2. हिरव्या रंगाची साडी. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डार्क रंगाची हिरवी साडी नेसू शकता. यामुळे तुमचा लुक अधिक सुंदर दिसेल. गोऱ्या किंवा सावळ्या रंगाच्या महिलांसाठी हिरव्या रंगाची साडी अधिक उठावदार दिसते. या साडीसह हिरव्या बांगड्या, केसात गजरा माळल्यास तुमचा लुक पूर्ण होईल. यासह तुम्ही लाईट मेकअप करून वटपौर्णिमेसाठी तयार व्हा. नंबर 3. पिवळी सिल्क साडी. हिंदूंमध्ये पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो. यामध्ये तुम्ही सिल्क किंवा कॉटन सिल्कची निवड देखील करू शकता. या प्रकारच्या साडीसोबत गोल्डन चॉकर कॅरी करा. तुम्ही मॅचिंग बांगड्या किंवा सोनेरी बांगड्या देखील घालू शकता. एथनिक लुक हवा असेल तर तुमचा केस कमी अंबाड्यात बांधा आणि सुंदर अशी वेणी घाला. नंबर 4. गुलाबी साडी. गुलाबी असा रंग जो कोणत्याही महिलेवर आकर्षक दिसतो. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता. साडीच्या लुकमध्ये अधिक आकर्षकता आणण्यासाठी तुम्ही या साडीसह कॉन्ट्रास्ट ब्लाउज देखील घालू शकता. तुम्ही गुलाबी आणि निळ्या बांगड्या, अत्यंत माफक दागिने आणि सहसा मोत्यांच्या दागिन्यांचा वापर करा. तसंच सिल्कच्या साडीवर तुम्ही कमरपट्टा देखील घालू शकता. हे दिसायला खूपच सुंदर दिसतं.